या आपल्या निवडणुकीचे प्रमुख अंबादासजी बनकर, आमचे सर्व सहकारी, राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, शिंदे गट शिवसेनेचे नेते, रिपब्लिकन पक्षाचे नेते, वेगवेगळ्या समाजाचे नेते, हिंदू, मुस्लिम, वेगवेगळ्या जाती, या सगळ्यांचे जे आहेत नेते, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आता जे आहे अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय याचं पाठिंब्याचं पत्र आलेलं आहे. मी या सर्व सरपंच बांधवांचं जे आहे मनापासून स्वागत करतो. तिथे अंबादासजी बनकर आहेत, तात्या लहरे आहेत, किसनराव धनगे, वसंत पवार, साहेबराव मडवई, राधाकिशन सोनवणे, किशोर सोनवणे, अरुण मामा, संजय पगारे, बाळासाहेब आवारे, सी सोनवणे, बाळासाहेब रोठे, मंगेश शिंदे, नाना लहरे, बीजेपी तालुका अध्यक्ष राजू परदेशी, अशोक मेंगाणे, मच्छिंद्र थोरात, ज्ञानेश्वर दराडे, बाळासाहेब पिंपरकर, विनायक बोरकडे, बाबू मामा सुमासे, वसीम पटेल, रौत मुलानी, सुदाम गायकवाड, राजूभाई लोणारे, बाळासाहेब काळे, अनेक जे आहेत काही राहून गेले असते, सर्व माझ्या मित्रांनो, आतापर्यंत जे आहे अनेकांनी जे आहे या सगळ्या जी आपण कामं केली त्याची चर्चा केलेली आहे. आता मला काय सांगण्यासारखं आहे हे मी शोधत होतो. अगदी मंदिरांच्या बाबतीमध्ये जरी म्हटलं आपण तर जगदंबा देवस्थान कोटमगाव इथे आपण कित्येक कोटी रुपये खर्च केले, 20-25 कोटी, आणि 75 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला. आणि आता तो या निवडणुकीनंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी सुद्धा आपण विकास कामं करणार आहोत. पूर्वी मंदिर केवढं होतं, आता किती मोठं झालं. पूर्वी जागा किती होती, रस्ता बाहेरून निघाला, त्याच्यावर ब्रिज बांधला, आतला रस्ता त्यांच्या ताब्यात दिला, भक्ती निवास, अमुक तमुक, काय केलं नाही ते सांगा. शनी महाराज मंदिर अनकुटे, स्वामी समर्थ मंदिर सावरगाव, विठ्ठल मंदिर कोटमगाव, नागेश्वर महादेव मंदिर अंदरसूळ, कालभैरवनाथ मंदिर बोगटे, येवल्यातील रोकडोबा हनुमान मंदिर, लोणजाई माता मंदिर सुभाषनगर, श्री क्षेत्र खेडले जुंगे या सर्व मतदारसंघातील अनेक तीर्थस्थळांचा आपण विकास केला. आता हे काय, प्रत्येकाची एक एक भावना आहे. एक या देवावर त्याची भक्ती आहे, कोणाची त्या देवावर आहे. हे सगळ्यांचे जे आहे इच्छा पूर्ण आपण केल्या. येवला पैठणी पर्यटन केंद्र आपण सांगितलं, त्या फार मोठ्या कलाकार श्रीदेवी ह्या वारल्या, पण त्या आपल्या या पैठणीच्या पर्यटनासाठी उद्घाटनासाठी मुंबईहून इथपर्यंत आल्या. महात्मा फुले नाट्यगृह आपण पाहिलं, कुठे होतं नाट्यगृह, आता सगळे कार्यक्रम तिथे होतात. महात्मा फुल्यांचा पुतळा आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने तिथे पुतळा आणि घाट बांधण्यात आला. पूर्वी गणपती विसर्जन एका विहिरीत करायचे, आणि ती विहीर साफ करता करता एकदा 4 माणसं मेली, आणि मग मी ठरवलं की नाही, आता आपण इथून बाहेर पडलं पाहिजे. आता किती आनंदामध्ये मोठ्या त्या घाट वगैरे जे बांधलेलं आहे तिथं पाणी असतं, तिथे म्युन्सिपाल्टीचे लोक असतात, लाईट असते, लाऊडस्पीकर, पोलीस, आणि हे सगळ्यांनी जे आहे उत्तम रीतीने जे आनंदात गणेश विसर्जन होत आहे. त्याच्या बाजूला बोट क्लब आहे, ट्रॅफिक पार्क आपण जे आहे, मला काय ना मोहनराव गुंजाळ यांच्या नावाने शासकीय तांत्रिक विद्यालय आपण केलं, आदिवासी मुलांचं शासकीय वसतिगृह केलं,
आदिवासी मुलांसाठी, आमच्या दलित बांधवांसाठी सामाजिक न्याय वसतिगृह आपण केलं. किती काम सांगायचं. एवढा चौपदरी रस्ता आपण केला, म्हणजे मुंबई नाशिक सुद्धा आपणच केला मागे लागून. पण परत नाशिक वरून एवढा 4 पदरी रस्ता आपण केला. पूर्वी रस्ता होता की नाही कळत नव्हतं. मी पहिल्या वेळा जेव्हा आलो ना 2004ला, तेव्हा मला हीच मंडळी जी आहेत आणि काही आता तिकडे गेलेले आहेत घेऊन फिरत होते, आणि समोर गाव दिसायचं. साहेब ते गाव आहे, त्या गावाचं नाव अमुक अमुक. बरं म्हटलं चला. नाही म्हणजे इथं रस्ता नाही, आपल्याला 10 किलोमीटर फेरा मारून जावं लागलं. का बरं? मग मधून ओळ आहे, मधून रस्ता नाही, काही नाही. अरे बापरे. मी हे सगळे रस्ते आणि सगळ्या जेवढे जेवढे जिथे जिथे आपल्याला पूल बांधायचे होते सगळे बांधले, आणि सगळ्यांना जे आहे मेन रस्त्यांबरोबर जोडलं. मुलांची शाळा असते, मुलींची शाळा असते, एवढ्या लांब फेरा मारून यायचं. हे सगळं थांबलं. लहान गोष्ट आपल्याला वाटेल, पण त्यावेळेचे दिवस आठवा, मग तुमच्या लक्षात येईल की नाही हे तर मोठं झालं. हे स्वतः मी पाहिलेलं आहे. खरं म्हणजे मी मुंबई तुम्ही समजून सांगा. विकास नावाचे माणसं खूप आहेत. पोरं शोधून काढा ना. हा, विकास ठोंबरे, विकास शिंदे, विकास पवार, काढा शोधून. विकास कशाला म्हणते? हाच विकास ना. समोर रस्त्याच्या समोर दिसतंय गाव, 10 किलोमीटर चालायला लागतंय, जायला लागतं फेरा, रस्ता तेवढं ताबडतोब जोडून टाकला. हाच विकास नाही? अनेक शाळा झाल्या, विकास नाही? दवाखान्याची काय परिस्थिती होती? 100 खाटांचा दवाखाना झाला, त्याच्यातले 50-60 खाटा ज्या त्यांना डायरेक्ट ऑक्सिजन आहे. विकास नाही? तिथे सिटी केंद्र, सिटी स्कॅन केंद्र, जे आपल्या शरीरामध्ये जर कुठे एखादा रोग असेल, डोक्यामध्ये इकडे तिकडे, तर नुसत्या एक्सरेने फोटोने कळत नाही. तो त्या मशीन मध्ये त्या माणसाला घातल्यानंतर नक्की कुठे काय ते कळतं. कित्येक कोटीचं ते मशीन आहे. ते आपल्या येवल्यामध्ये आहे. सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी ते नाहीये, लक्षात ठेवा. हा विकास नाही. ज्या वेळेला तुमचा करोना आला, त्यावेळेला ऑक्सिजन साठी मारामार. कुठून ऑक्सिजनच्या गुजरात वरून जामनगरवरून गाडी निघाली तर कुठेतरी कोणतरी घेऊन जायचं. किती त्रास झाला. मग शेवटी या जिल्ह्यातील 27 ठिकाणी हवेतून ऑक्सिजन ओढून तो ऑक्सिजन पुरवणारी यंत्र बसवण्यात आली. त्यातली काही यंत्र आपल्या ह्या येवल्या तालुक्यामध्ये आम्ही बसवले. ऑक्सिजन तिकडून आणायची गरज नाही. हवेत असलेला ऑक्सिजन ते मशीन ओढून घेणार आणि ते ऑक्सिजन आपल्या करोनाच्या लोकांना देणार. सगळ्या सोयी माहिती सुद्धा नसेल या लोकांना. मला माहित असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मी घेऊन आलो. आणखीन काय विकास पाहिजे? क्रीडा संकुल तयार झालं, अनेक गोष्टी. सेनापती तात्या टोपेंचा पुतळा आतमध्ये होता, छोटा आहे अजूनही. 1857 सालामध्ये स्वातंत्र्याचा लढा झाला. तेव्हाचे सेनापती ते आपल्या येवल्याचे.
त्यांचा पुतळा मी बाहेर आणून मोठा पुतळा बसवला. पहिल्या पाहिजे होळकरांचा पुतळा बसवला, म्हणजे अर्धा पुतळा पण बसवला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचा सुद्धा अर्ध पुतळा बसवला. अण्णाभाऊ साठेंसाठी जे जागा शोधली, आता तिथे सुद्धा पुतळा बसवताय. भगवान एकलव्यांचा सुद्धा आम्ही पुतळा बसवतोय. मुक्तीभूमी, त्याचा उल्लेख आपण सगळ्यांनी केला. मी त्याच्याबद्दल काय सांगू. परदेशातले लोक येऊन तिथे 3-4 लाख लोक 13 ऑक्टोबरला येतात आणि रोजही येतात बाहेर. काही लोक जे आहेत त्यांनी तर असं म्हटलं की आम्ही दीक्षाभूमी सुद्धा पाहिली, पण मुक्तीभूमी एवढ्या सोयी तिकडे सुद्धा नाही. आणखीन काय पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, 22 फुटांचा भगवान गौतम बुद्धाचा पुतळा, विपश्यना केंद्र, बनते लोकांना राहण्याची सोय, आतले जे आहेत वर्ग रूम आहेत तिथे, ते पण एअर कंडिशन, तिथे जे आहे तुम्हाला शिक्षण मिळेल, पाली भाषेचं शिक्षण, बौद्ध धर्माचं शिक्षण. या देशामध्ये अनेक जाती आहेत, काही धर्म वेगवेगळे आहेत, त्या प्रत्येकासाठी काहीतरी करणं हा विकास नाही. प्रत्येकाला असं वाटतं की मी ज्याला मानतो तो देव. कोणाचा देव बाबासाहेब आंबेडकर आहे, कोणाचा आणखीन महात्मा फुले आहे, कोणाचे कोण आहेत, कोणाचे. सगळ्यांच्या भावना ज्या आहेत पूर्ण करण्याचं काम आपण केलं. शिवसृष्टी आता अगदी अलीकडं मगाशी सांगितलं आपण, सगळं पाहायला येते अशी व्यवस्था 4 एकर मध्ये. लहान सहान नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बघतो, पण शिवाजी महाराज त्यांनी कशा रीतीने स्वराज्य मिळवलं, स्वातंत्र्य मिळवलं, कोण कोण त्या लढाईमध्ये आपले जीव त्यांनी कोणी कोणी अर्पण केले. वेरड समाजाचा जो आहे, बहिर्जी नाईक असेल, रायप्पा महार असेल, ब्राह्मण समाजाचा सुद्धा बाजीप्रभू देशपांडे असेल, कुणबी समाजाचे आमचे तानाजी मालुसरे असतील, नेताजी पालकर असतील, मुस्लिम समाजाचे देहला आग्र्यावरून सुटले महाराज, बाहेर निघाले, त्यांच्या अंथरुणामध्ये कोण झोपणार, कारण तिथे पहारा होता. सारखे घरात येऊन बघायचे लोक त्या आतमध्ये, महाराज शोगाया की नाही, आहे की नाही, हा हाय. आणि मग पांघरून घेऊन मदारी मेहतर तिथे झोपला. मुसलमान होता तो हाताशी, आणि महाराज आले बाहेर. तो जर हाताशी लागला असता, तोही बाहेर आला नंतर, पण तो हाताशी लागला असता तर 100% त्याचं मुंडकच उडवलं असतं. हे माहीत असून सुद्धा तो झोपला. तो मुसलमान होता, लक्षात घ्या. छत्रपती शिवरायाचा वकील काझी हैदर मुसलमान होते. किती काय काय होता. जेव्हा म्हणून वाचला माझा शिवा, जिजा मातेनं शिवा काशी. नाभिक समाजाची मंडळी, लहान लहान समाज, सर्व समाजाच्या लोकांनी जे आहे महाराजांचं स्वप्न, खरं म्हणजे जिजामातेचं स्वप्न ते साकार केलं. ते सगळ्यांचा इतिहास तुम्हाला पाहायला मिळेल. काही लोकांनी पाहिला. परत आता काम सुरू झालं तिथे. आता राजस्थान मध्ये सुद्धा काम सुरू आहे. मार्बलवर जे आहे या सगळे जे सेनापती होते त्यांचे फोटो आणि त्यांचा इतिहास हा छापला जाईल. जिथे जिथे जाल तिथे तुम्हाला लक्षात येईल त्याचा इतिहास काय. सगळ्या शाळेतली मुलं मुली तुम्ही सुद्धा जो आहे तो इतिहास पाहू शकता. ज्ञानेश्वर महाराजांनी जो जे वांछील तो ते लाहो. त्याला जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे. रस्ता आपण केला येवला नाशिक, तसा तर नाशिक पुण्याचं सुद्धा आपणच केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर आपण केलं, 4 पदरी केला येवला नाशिक. आता तो रस्ता आपण पूर्णपणे कॉन्क्रीट करतो आहोत. काम सुरू झालं आहे. 5.6 कोटी रुपये. विकास नाही म्हणायचा. मग अशी आमच्या
ज्ञानेश्वर दराडे आणि आणखीन काही लोकांनी सांगितलं की आमच्या महिलांच्या डोक्यावरचे पाण्याचे हंडे पूर्वी 3-3, 4-4 हंडे लांब जायचं आणि ते हंडे घेऊन यायचे आणि अजूनही आणत असतील बिचाऱ्या. आणि मग काही वर्षांनी जे आहे मानेचा त्रास सुरू, स्पॉन्डिलायटिसचा त्रास सुरू. आणि मग काय आमच्या गावामध्ये काय आपलं हा मुंजा आणि तो ब्रह्म काय राक्षस आणि ते त्याची पूजा आणि तो भगत आणि तो अरे कसलं काय. मानेवर जर आपण जेवढं जास्तीत जास्त ओझं ठेवू तेवढं जो आहे आपल्या मानेचा मणका त्याच्यावर प्रेशर येणार आणि स्पॉन्डिलायटिस होणार, महिला वाकणार. हे सगळं तर आहे दूर करण्यासाठी, त्यांचा हंडा उतरवण्यासाठी. आज पण 38 गाव पाणी पुरवठा सुरू झाली, तिथे 59 गावं पाणी पुरवठा होतोय. आंध्र तेलंगणा मधून हो ही तुम्ही योजना चालवता कशी काय? कारण महाराष्ट्रात कुठे ती योजना चालू, सगळ्या बंद. फक्त येवला लासलगाव मध्ये चालू आहे. त्याचा अभ्यास करायला इथे आले. आणि आता परत पुढं मगाशी सांगितलं राजापूर, धुळगाव, या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला वाटतं कामच पूर्ण होतंय सगळे. बघा तिकडे जाऊन आहे की नाही चालू. नुसतं थापा मारित अमुक काम चालू आहे बघा. मला वाटतं धुळगावला तर त्या फाउंटन मध्ये पाणी आलं सुद्धा. कुठून? नांदूर मधमेश्वर वरून. ते पाणी जेव्हा येईल आपल्या घरामध्ये नळाला त्यावेळेला आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात नळाला पाणी असेल. आमचे जे आहेत विरोधी पक्षाचे लोक बोलतात काय विकास केला. हा विकास नाही. विकास कशाला म्हणतात रे? शेतीला पाणी तुम्हाला पाहिजे होतं. पूर्वी मला माहिती संतू पाटील झांबरे साहेब आणि सगळे लोक जे आहेत सारखे जे आहेत रस्ता अडवून बसायचे, आम्हाला पाणी आम्हाला पाणी. आता अडवायची गरज लागत नाही. आता पाणी मुबलक मिळतंय. आणि ह्या भागामध्ये हे खरं जणू भाऊ त्यांनी जे आहे ज्या वेळेला दुष्काळ पडला होता रोजगार हमीतून कालवा केला होता. का? पुणे गाव धरसवाडीचं पाणी ओव्हरफ्लो झालं का मग तिकडे येईल. पुढे काही झालंच नाही. तो कालवा बुजला होता. काही म्हणाले याचा काय उपयोग नाही, पाणी कसलं येत आहे, फक्त सकाळच्याला आणि संध्याकाळच्याला लपायला आणि आपलं विधी जी पार पडायला तेवढाच उपयोग आहे. काय भानगडी करणार. अहो अशा सोडून दिली सगळं. आणि मीच एकटा वेडा की म्हटलं नाही हे आपण काहीतरी करायला पाहिजे. पूर्ण कालवाच पुणे गावावरून ओव्हरफ्लो होईना, मग पाणी यायचं कसं काय ते. मग पाणी मांजर पाड्याचं. बरं पुढच्या लोक जे आहेत जिल्हे आपले त्यांच्याबरोबर पूर्वीच्या लोकांनी अग्रीमेंट केलं की आता आम्ही धरण बांधणार नाही, तुमचं पाणी सगळं आम्ही जायकवाडीपर्यंत पाठवून देऊ. मग ते पाणी तर घेता येत नाही. मग मी म्हटलं जे समुद्राकडे पाणी वाहून चाललंय, जे गुजरातला पाणी वाहून झालं ते तुमच्या अग्रीमेंट मध्ये नाही आहे, ते पाणी मी आता घेतो. आता आणायचं कसं काय. मोठे मोठे जे आहेत मोठे एक बंधारे नाही 12 बंधारे बांधले भाऊ. आणि ते 12 बंधाऱ्यांनी जे प्रत्येक छोट्या छोट्या नदीवर छोट्या छोट्या ओळांवर जिथे पाणी जात होतं वाहून ते पाणी असं कवेमध्ये घेतलं सगळं. 3000 मिलीमीटर पाऊस पडतो तिकडं, आपल्याकडे 350 मिलीमीटर पाऊस पडतो. कधीतरी पडला तर पडला. आणि मग ते पाणी येईना. काय येत नव्हतं पाणी ते? कारण सह्याद्रीची डोंगराची रांग तिथं उभी आहे. आणि मग एका डोंगराला 11.5 किलोमीटर आणि दुसऱ्या डोंगराला 1.5 किलोमीटर मोठे बोगदे केले. इथून एवढा बोगदा असेल आणि याच्यापेक्षा उंच असेल. पाणी जेव्हा साठलं त्यावेळेला त्याला रस्ता मिळाला बोगद्याचा. पाणी आलं इकडं, पुणे गावला पाणी आलं, पुढे ते व्हायला लागलं. पण पाणी तिकडे जिरायला लागलं. का रे बाबा पाणी काय येईना. पातळणीपर्यंत काहीतरी आलं बाळापूर कातरणी. आणि मग म्हटलं की अरे हे जे पाणी जे सगळे जे आहे त्या कालव्यातच जिरत आहे. आणि मग 250 कोटी रुपये खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटचा त्याला लेप देऊन टाकला. आणि मग या वेळेला पाणी आलं.
पाणी आम्हाला दिसलं नाही, पाणी आम्हाला दिसत नाही. अरे जाणू मी आता आत्ता आलं तिकडून, त्या काय डोंगर गावचा जे तुमचं पाण्याचा तुझा आहे, आहे की नाही पाणी? अहो एकदा नाही दोनदा आलं पाणी, दोनदा दोनदा बंधारे भरले ना, दोनदा दोनदा बंधारे भरले सगळे, एकदा नाही भरले. कांद्याला भाव, आमचे लोक कांदे जास्त लावतात. काय भाव आहे आज? 6,000 रुपये. नाशिकला मोदी साहेब आले होते, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, हे जे आहेत हे एक्सपोर्ट बंदी वगैरे सगळे उठवा, जाऊ द्या आमच्या शेतकऱ्याचा कांदा. तेव्हा ते उठले. आज नाही सांगितलं मी, झालं 5-6 महिन्यापूर्वी जे आहे त्यावेळेला ते आले होते लोकसभेच्या निवडणुकीसाठी. त्यावेळेला माझ्या शेजारीच ते बसले होते, अनेकांनी पाहिलं. त्यावेळेला मी सांगितलं हे झालं पाहिजे, ते केलं त्यांनी. पैसे येत आहे. मगाशी पीक विमा सांगितलं, पाण्याला इथे मला ते आमच्या भगिनी ज्या आहेत रात्री 3-3 वाजता पाणी आलं का त्याची पूजा करायची, नाचायचं. किती आनंद मोठा की नाही. आम्ही सुद्धा लहान मोठे बागायतदार आता होणार, हे स्वप्न. तिथं पाणी दिसत नव्हतं कधीतरी, तिथे आता बागायतदाराची स्वप्न पडायला लागली आमच्या लोकांना. आणि ती का पडू नये? जर ते दुसरे लोक होतात तर आम्हाला काय मिळू नये? आणि मग अशी सांगितलं एवढं पाणी ते कालव्यात महिना, त्यावेळेला ते पालखेडला आणि ओझरखेडला सोडलं, आणि ते महिना 2-2 महिने ते सुद्धा वाहत राहिले. आता हे सगळं जे आहे एवढं काम आपण सातत्यानं करतो आहे, पण एवढ्यावर मी थांबणार नाहीये. कारण वरती चांदवड आहे, ते पण पाणी घेणार शेतकरी. त्याच्यावरती दिंडोरी आहे, ते पण पाणी घेणार. आणि मग पाण्यासाठी जो आहे आपापसात झगडा नको. मग काय करायला, मग आणखीन पाणी त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. आणि मग मांजर पाड्याचे जे धरण बांध, त्याच्या पलीकडे आजूबाजूला असलेलं आणखी पाणी, ते जवळजवळ 7.5 TMC पाणी जे आहे इकडे वळवण्याचा घाट मी घातला. त्याचे ज्या मीटिंग झाल्या आणि ते पाणी जेव्हा येईल ना मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही म्हणा बस झालं पाणी, आता नको आता. आणि ते पार मी तुम्हाला सांगतो, ते पाणी वैजापूर गंगापूर पर्यंत जाणार आहे. लागेल त्याला थोडंसं 1.5-2 वर्ष लागतील, पण ते होणार. कारण ही कामं ताबडतोब होत नाही, त्याला वेळ लागतो बांधायला, पैसे मंजूर करायला. हे सगळं मी करणार. काही लोकांनी पण बघा फोटो टाकलो, बघा भुजबळ पाणी दिसलं आणि पाणी जिरलं. हल्ली एखादं वरती सगळ्यांनी जर गेट उघडे केले तर पाणी जरा यायला अडचण होईल की नाही, पण आलं ना पाणी, परत परत आलं. म्हणजे काय नुसतं अशी नजर, काही पक्षांची नजर नुसत्या घाणीवर असते बघा, हे नाही. काय माणसासारखी माणसं तुम्ही, तुम्ही पहा ना, चांगलं केलं चांगलं म्हणा, मोठ्या मनाने म्हणा. नाही झालं ते लोकच मला सांगतील बस तुम्ही विकासासाठी आणलं मला. मी विकास केला नाही, करतोय, सुरू आहे काम, करतोय. उगी आपलं काहीतरी. आणि मी तुम्हाला पुढे सांगतो, जे मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं येत्या 5 वर्षामध्ये, नव्हे या 2-3 वर्षामध्ये, मी आज 7-8-10 महिने सांगतोय सगळ्या अधिकाऱ्यांना, जे जे लोक झोपडीमध्ये राहतात, दलित असतील, मुस्लिम असतील, मराठा समाजाचे असतील किंवा ओबीसी समाज असतील, मातंग समाजाचे असतील, आणखीन कोणी असतील, त्या सगळ्यांना पक्की घरं मिळालं पाहिजे. आणि 2.5 लाख रुपये जे आहेत त्या घराला प्रत्येक घरात ना, आता प्रत्येकाला पक्क घर, हे आपलं पुढचं काम. विकास आहे महाराज, विकास म्हणतात. आणि त्याच्यासाठी 12,000 कोटी रुपये मोदी साहेबांनी घरासाठी दिले, ओबीसी घरांसाठी. परत रमाई आवास योजना आहे आमच्या दलितांसाठी, आदिवासींसाठी शबरी आवास योजना आहे, पारधी समाजासाठी पारधी आवास, जनरल नागरिकांसाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास. हे सगळे आपण जे आहेत काम करतो ना.
सगळ्यांना आपण घरं देणार. पण एक सांगतो, तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचं मला सहकार्य तुम्ही दाखवलं पाहिजे. साहेब इथे झोपडपट्टी आहेत, हे लोक राहतात, पाठवा. ताबडतोब ऑफिसर हे सगळे जे बाळासाहेब लोखंडे आहेत आमचे सगळे, अमृताजी सगळे, वसंतराव वगैरे सगळी मंडळी आहेत, सगळ्यांचे नाव घेत नाही. तो ज्ञानेश्वर असेल, तो मोहन असेल, कोणी असेल, अनेक लोक आहेत. आता तर बीजेपीचे आमचे फौज आमच्या बरोबर आलेले, आरपीआयची फौज आमच्या बरोबर आले. आमचं काम पुढच्या हे निवडणुकीला आपलं काम संपणार नाही. आपलं काम निवडणुकीनंतर खरं सुरू होईल, की आपल्याला या सगळ्यांची घरं जे आहेत शोधून काढावं लागेल, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन, आणि सगळ्यांना त्या घरात आपल्याला आणावं लागेल. हे स्वप्न आहे. हे स्वप्न सुद्धा पूर्ण करण्यासाठी आपण काम करायचं आहे. हे आपण केलं. मला तर सांगा, मग कशाला कोण आपल्याला, अर्थात ज्यांना वाईट म्हणायचं ते म्हणणार, हे काय घर बांधले, बिल्डिंग बांधल्या, हे हा काय विकास आहे, मग काय करू, हा लोकांच्या जमिनी बळकावू, काय करू. विणकर समाजासाठी आता मी तुम्हाला सांगतो, काही लोक म्हणतात हे नाही झालं, ते नाही झालं, चिचोंडीला, हो चिचोंडीला जे आहे MIDC तयार होते, पण एखाद्या कारखान्यामध्ये 200 लोक कामाला लागतील, 50 लोक, 400 लोक. मी आलो तेव्हा 5 दुकानं होती पैठणीची, आज 500. येवल्यापासून प्रत्येक दुकानावर, प्रत्येक रस्त्यावर 2-2 किलोमीटर तुम्ही जा, तुम्हाला पैठणीचे एक दुकान. आता एवढी दुकानं, गिराईक वाढलं, कारण रस्ते चांगले झाले, गिराईक आली म्हणून हॉटेल वाढली, त्यांना भूक लागायला लागली. पेट्रोल पंप वाढले, कारण त्यांच्या गाड्याला पेट्रोल टाकायला लागतं. काही लोकांना राहायचं आहे, त्याच्यामुळे राहण्याची सुद्धा सोय झाली, उद्योगधंदा वाढला, आणि या 500 दुकानाला आता पैठणी द्यायची आहेत. मग अनेक घरातून जे ह्या म्हणजे आदिवासी समाज त्याच्यात आहे, दलित समाज त्याच्यात आहे, मराठा समाज त्याच्यात आहे, ओबीसी समाज, प्रत्येक घरामध्ये माग. मी आता येता काही ठिकाणी माग बघितले, त्या इकडे माग आले, आणि किती 80 गावांमध्ये माग गेले, जे फक्त एका येवल्याच्या किंवा कुठे नागडे आणि इकडे कुठेतरी असेल, आता सगळीकडे झाले. आणि प्रत्येक जण जे आहे ते काम करा, ते शिकला. पुरुष नसला का बाई माणूस त्याच्यावर बसते, ती थोडं काम करते, रोज 1000-2000 रुपये मिळतात राव. विकास नाही, याला विकास म्हणायचा. विकास म्हणजे काय, स्वतःच्या काय तुंबड्या भरण्याला विकास म्हणायचा. छगन भुजबळ एक ऑफिस, ते पण जमीन विकत घेतली, मला वाटतं किती 55-60 लाखाला घेतली असेल, विकत घेतली आम्ही. एवढी एक प्रॉपर्टी सोडल्यास तुमची 1 फूट सुद्धा जमीन मी खरेदी केली. नंतर ताबडतोब आमदार झाला, ही खरेदी ती खरेदी, इकडं डल्ला तिकडं डल्ला. मी फक्त सेवा करण्यासाठी आलो ना, मनोभावाने सेवा करायला पाहिजे, ती मी करतोय. आता याच्यामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळाला का नाही. 500 दुकानामध्ये समजा 7-8-10 लोकांना रोजगार, म्हणजे 500 गुणिले 10, मग त्यांना लागणारे सगळे पैठणी, त्याचे ते माग, त्याच्यावर काम करणाऱ्या महिला, रोजगार मिळाला की नाही. अरे नुसता कारखाना आला म्हणजे रोजगार नाही. मी तुम्हाला थोडासा वेळ म्हणून सांगतो, मी जगामध्ये खूप वेळा फिरलोय. पोर्तुगालमध्ये गेलो, स्पेनमध्ये गेलो, तुमच्या दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलो. काही गावं तिथे अशी आहेत, मी तुम्हाला सांगतो, चांगली गावं, की त्या गावामध्ये तुम्हाला दुसरं काही सापडणार नाही. फक्त शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी, एवढंच. कारखाना नाही, काय नाही, काय नाही. आणि त्याच्यात सगळे जे आहे त्या जिल्ह्यातून आणि त्या 5-7-8 जिल्ह्यातून आणि बाहेरून वगैरे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शाळेत जाणार. मग त्यांना पुस्तकं पाहिजे, मग पुस्तकाची दुकानं उघडली, ही झाली. मग त्यांना राहायला जागा पाहिजे, हॉस्टेल निर्माण झाली. मग त्यांना खायला प्यायला जायचं आहे, रेस्टॉरंट निर्माण झाली. मग त्यांना कधी कपडे घ्यायचे, कधी काय घ्यायचं, मग तिथे ते पण झालं.
आणि तुम्हाला मी सांगतो, केवळ शिक्षण तेवढाच धंदा, त्याच्यावर अख्खं शहर पैसा कमवतं. सुट्टी झाली 2 महिने, सगळं बंद, हॉटेल बंद, रेस्टॉरंट बंद, दुकान बंद, माणूसच नाही. पण वर्षाचं इन्कम मिळत आहे. तसं हे असे वेगवेगळे धंदे. आता हे पाणी आलं, वेळ मिळणार आहे का तुम्हाला? आता पाणी आल्यानंतर आपापल्या शेतामध्ये आमच्या आया बहिणी तुम्ही सगळे कष्ट करणार. कोण कांदे पिकवतो, कोण काय पिकवतो, कोण काय पिकवतो. हा उद्योग वाढला का नाही? पाण्यामुळे हा उद्योग वाढला की नाही सांगा? हे नाही झालं ते नाही झालं. मग चांगलं झालं कोणी हे बिल्डिंग बांधल्या. अरे हो, बिल्डिंग बांधल्या. मग त्या बिल्डिंग काय माझ्या का बिल्डिंग मध्ये तुमच्यासारख्या बिल्डिंग नाही बांधल्या पैसे कमवण्यासाठी? बिल्डिंग बांधल्या, हॉस्पिटलच्या बिल्डिंग बांधल्या, नगरसोल इकडं तिकडं सगळीकडे, लासलगावला सुद्धा बिल्डिंग बांधल्या, नाट्यगृह केलं, बिल्डिंग बांधल्या, हाट तिकडे विकास केला, घाट बांधला, आपण क्रीडा संकुल बांधलं. सगळ्या डिपार्टमेंटला एकाच ठिकाणी आणण्यासाठी आपण ग्राम सचिवालय तयार केलं. एक नवीन आयडिया. नाही तर एवढ्याच जा कृषी खात्याला काय काम, तो कुठे, तो अर्ध्या किलोमीटरवर तिकडे गेलो, कुठे साहेब चाय प्यायला गेला, इकडे गेलो, तिकडे गेलो. दुसरं काम काय होतं, आणखीन काहीतरी शाळेचं असेल, आणखीन काहीतरी रस्त्याचं, आणखीन सगळे लोक जे आहेत विखरले इकडे 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 इकडे. म्हटलं ते नाही, तुम्ही मंत्रालयात गेले इकडे मुंबईच्या, एकाच बिल्डिंग मध्ये सगळे मंत्री असतात की नाही, सगळे सेक्रेटरी असतात की नाही. मग कधी मग कोण जाईल अजितदादाकडे, कोण जाईल फडणवीसकडे, कोण जाईल भुजबळकडे, कोण जाईल शिंदेकडे, कोण जाईल मुश्रीफकडे, कोण जाईल बनसोडेकडे. सगळी कामं करून मग ते येतात. तसंच एकाच ठिकाणी ते आपण तयार केलं, अजूनही चांगलं करतोय. पवार साहेब आले, ते म्हणाले अहो हे देशातलं मॉडेल आहे, अख्ख्या देशात हे झालं पाहिजे. त्यांनी उद्घाटन केलं, त्यांनी शाबासकी दिली. तर बाकी काय म्हणतात ते सोडून द्या आता. स्वतःच त्यांनी सांगितलं हे मॉडेल देशासाठी आहे. आणि मग दुसरं मी जे एक तयार केलं, ते पंकज भुजबळ तिथे आमदार असताना एका डोंगरावर सगळ्या बिल्डिंग बांधल्या, जणू काय राजवाडे आहेत असे दिसतं खालून. सो हे काम जे आहे आपण केलं. आता तुमच्या गावामध्ये मार्केट सुरू झालं, एक दिवसासाठी लोक मुक्कामाला यायला लागले. 550 ट्रॅक्टर, काय नाही काय ते बरोबर आहे. किती मोठं काम सुरू झालं, 550 ट्रॅक्टर, किती माल झाला. शेतकऱ्यांना किती मोठी सोय. हे सगळं झालं ना. सोय नाही, विकास नाही याला म्हणायचा. मग काय म्हणायचं भाऊ? मग अशी त्या मागच्या ह्याच्यात सांगितलं आमच्या तात्यांनी, अरे म्हणे 2 मोठे मोठी गोडाऊन एवढी बांधली, 6-8 कोटीची. ते मला अंघोळ गावला, अंगणगावला, धान्य साठवायला. का? आपलं ते धान्याचं जे आहे गोडाऊन खराब झालेलं, मग तिकडून धान्य आणा, अमुक तमुक. अशी तर अनेक कामं आमच्या लक्षातच नाही राव, एवढी कामं केली. म्हणून ते आमचे अंबादासजी म्हणतात की एका जमात आणि एका कागदावर कोणी पण लिहून दाखव ही कामं. अरे मला सांगता येणार नाही तर कोणाला सांगते? एक माणूस आहे जो कदाचित आपल्यापेक्षा जास्त लिहू शकेल, सांगू शकेल, आणि ते म्हणजे बाळासाहेब लोखंडे. आणि प्रत्येक कामाचं त्यांच्या हातून जातं, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे काय करायचं. तर हे सगळं काम. आणि लाडकी बहीण काय सांगितलं लोक, हे पैसे येणारच नाही. दुसरा म्हणतो पैसे येतील, पण हे लीडर लोक स्वतः त्याच्यातून बँकेतून काढून घेतील. वा, काय अक्कल. बँकेत येईल, यांचे पैसे मी आपोआप काढून घेणार. काय बंद पडणार, सरकार बुडणार, राज्य बुडणार. अरे कोर्टात गेले, हायकोर्टात, बंद करा ही लाडकी बहीण योजना, बंद करा.
आम्ही सरकार भांडलो, आम्ही नाही बंद करणार, आम्ही सरकार बरोबर चालवणार, पैसे महाराष्ट्र पैसे निर्माण करणार. कोर्टाने सांगितलं बरोबर आहे, चला पुढे. सगळ्यांना पैसे आले, 2-2 महिन्याचे एकेका वेळा आले, 5 महिन्याचे पैसे आले. आणि आता पुढच्या महिन्यापासून 1500चे 2100 रुपये मिळणार आहे. आमच्या वृद्धांना दर महिन्याला पेन्शन येते, ते आम्ही 2000 रुपये करणार आहोत. आता तुम्हाला सांगतो, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय काही लोकांना काय वाटतं, काय 1500 रुपये काय. अरे शेतात उन्हात तानात काम करणारी आमची जी भगिनी जी आहे ना, 100-200 कधी मिळालं तर मिळालं काम, नाही तर नाही मिळालं. काय त्याला चिमटा काढणारी आमची ही माणसं, गरीब माणसं, त्यांच्या हातामध्ये जेव्हा 1500-2000 रुपये पडतील तेव्हा त्यांना किती स्वर्गाचा आनंद मिळतो. तो आनंद तुम्हाला कळणार नाही, जावे त्याच्या वंशा तेव्हा ते कळे तो आनंद काय है. त्या गरीबांना रे साझेदारी करना है तो किसी के दर्द की करो. ऐसे तो जो है खुशियों के जो है दावेदार तो बहुत है. गरीबों की जो है उनकी दावेदारी करो. ज्यांची खुश आहे त्याची दावेदारी खूप लोक करतात. आम्ही गरिबांसाठी काम करतो. संत रामदासांनी म्हटलं, संत रामदास स्वामी, जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची. आपण ह्या गरिबांसाठी काम करतो. होय, आमचं सरकार ह्या गरिबांसाठी काम करणार. याच्या पुढे सुद्धा जे आहे आम्ही या गरिबांसाठी काम करत राहणार. मुलींच्या जन्मापासून 1,05,000 रुपये 18 वर्षापर्यंत त्यांना थोडे पैसे मिळणार. फॉर्म भरायला लागतो, जन्म झाल्यानंतर पैसे. मुलींना मॅट्रिक झाल्यानंतर, SSC झाल्यानंतर डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, फुकट पैसे गव्हर्नमेंट भरणार. आम्ही पैसे भरणार. 3 सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार. परत ते सुद्धा जे आहे मोदी साहेब 300 रुपये देतात. आता तुम्हाला त्यांचे 6,000 आमचे 6,000 12,000 मिळतात. आम्ही ते तुम्हाला शेतकऱ्यांना 15,000 रुपये करणार. 15,000 रुपये ते पण पैसे वाढवणार. वीज बिल 0 बिल पाठवलं, 0 बिल मिळाले असेल तर बघा तुम्हाला. बिल कसं आहे, अमुक अमुक अमुक, तुमचं बिल झालं आहे 1200 रुपये, सरकारनं भरलं 1200 रुपये, तुमचं बिल आता 0. वीज बिल माफ. आणि सोलर पंप ज्यांना पाहिजे त्यांना आपण देतो, पाहिजे त्यांना सोलर पंप देतो. आता हे सगळं जे आहे आपण करतो आहोत. महिलांसाठी निम्म्या भाड्यामध्ये एसटीचा प्रवास आहे की नाही. ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत आहे. आमची मुलं आहेत, जर्मनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत. 4 लाख मुलं मुली पाहिजेत त्यांना, पण ते सुशिक्षित म्हणजे काय, ज्यांना सुतार काम येतं, लोहार काम येतं, विजारीचं काम येत आहे, वेगवेगळी जे आहेत. ह्या ज्या IIT मध्ये जे आहेत तुम्हाला जे शिकतात आपण ITI मध्ये वगैरे, त्यांना 10,000 रुपये महिन्याला देणार आम्ही. बार्टी आपण केलं. आदिवासींसाठी टार्टी केलं. ओबीसी साठी महाज्योती तयार केलं. अमृत या धर्तीवर मार्टीचं सुद्धा जे आहे आम्ही स्थापना केली, की जी इतर लोकांना ज्या सोयी मिळतात, पैसे मिळतात, मदत मिळतात, ती मुसलमान समाजाला मिळाली पाहिजे. आणि मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळ, त्याची मर्यादा 30 कोटी रुपये होती हमी देण्याची. एखाद्याला धंदा करायचा आहे
30 कोटी रुपयाची गव्हर्नमेंट हमी. आता आम्ही ते 500 कोटी रुपये केले. उद्योगधंदा करा, 500 रुपयाचं कर्ज घेतलं. महामंडळाचं भाग भांडवल 700 कोटी होतं, ते 1000 कोटीवर आपण नेलं. शिक्षणाच्या कर्जाची मर्यादा मिळत होते, आता ते 20 लाख रुपये मिळाले. शिष्यवृत्ती जी मिळत होती ती 50,000 रुपयापर्यंत वाढवली. मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील मुला मुलींना फॉरेनला पाठवायचं आहे. हुशार मुलांना दरवर्षी 75 मुला मुलींना फॉरेनला पाठवणार शिकायला. प्रत्येकाला 40 लाख रुपये वर्षाला देणार. 40 लाख रुपये सगळा खर्च गव्हर्नमेंटचा. महिला मुस्लिम महिलांचे जे आहेत 3000 बचत गट स्थापन करण्यात आलेला आहे. तुमचे मदरसे आहेत, मानधनामध्ये आपण वाढ केली. बीएडचे शिक्षक आहेत 6000 रुपयावरून 16000 रुपये केले. आणि बीए बीएड बीएससी बीएड 8000 रुपयावरून 18000 रुपये पण त्यांचे केले. मुस्लिम समाजासाठी जे सारथी बारटे यांना जे आहेत सोयी त्या सगळ्या आपल्या ओबीसी समाजाला सुद्धा काय आज विद्यार्थी वसतिगृह आपण बांधतो. मराठा समाजाने सुद्धा आपण बांधतो केलेत आपण काय. आणि जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला नाशिक मध्ये जागा मिळाली नाही राहायला त्या वसतिगृहात 60,000 रुपये वर्षाला देणार तुम्हाला. कुठेही राहा आणि जेवा आणि शिका. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बार्टी सुरू झालं. आपण मोठं तिथे काय हे भुक्तीभूमी त्याचा मी किती वेळा उल्लेख जास्त काय उल्लेख करण्याची आवश्यकता मला काय वाटत नाही. पण एक लक्षात ठेवा तिथे मग कोणी सांगितलं काहीतरी उपोषण करतात काय. अरे आता काय ते काय मी काय बघत बसू काय त्यांच्या आपसामध्ये काय चाललेलं आहे. कोण नोकरीला कोण काढलं कोण केलं काय त्याचा बार्टीचे लोक बघतात. माझा काय संबंध त्याच्यामध्ये. माझं काम जे आहे बाबासाहेब आंबेडकरांची मुक्तीभूमी उभं करणं. तिथे आता नोकर कोण ठेवायचे काय ठेवायचे ते बार्टी संस्था जी आहे ती आता करणार काय. पण बसले होते किती दिवस काय आणि त्याला आणखी फूस लावून बसा बसा बसा. उपोषण कशाला उपोषण करतात. जा तिकडे त्या बार्टीच्या लोकांना जाऊन आम्ही काय करणार. उगीच लोकांना फितवायचं काम. मराठा समाजाच्या विरुद्ध आहे म्हणून भुजबळला मत देऊ नका. कधी गेलो विरोधात. कधी गेलो सांगतो एवढंच. 374 जाती आहेत या ओबीसी मध्ये. साळी माळी कोळी तेली तांबोळी धनगर वंजारी सुतार लोहार कुंभार मुक्त चापवाले गाढववाले अमक्यावाले तमक्यावाले मर्यायवाले सगळं. त्याच्यात कुठे देता तुम्ही. तुम्ही वेगळं घ्या. ते वेगळं दिलं नाही ओबीसी मध्येच पाहिजे. आणि मी काही मागत नाही. मी एवढंच सांगतो की दलितांचं दलितांकडे राहू द्या, आदिवासींचं आदिवासींकडे राहू द्या, ओबीसीचं ओबीसीकडे राहू द्या, मराठा समाजाचं मराठा समाजाला वेगळं. परंतु बस लोकांना फितवायचं काम चालू आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे पाणी जेव्हा येईल किंवा येत आहे मांजरपाड्याचं आलं बरोबर फक्त काही माळी समाजच वापरतो का तेली समाज वापरतो का दलित मुस्लिम मराठा समाज स्वतः वापरतो ना भाऊ. रस्ते आम्ही करतो त्याच्यावरून गाड्या कोणाच्या चालतात. फक्त दलितांच्या चालतात का मराठा समाजाच्या सुद्धा चालतात. हॉस्पिटलमध्ये तेच आहे, शाळा शिक्षणामध्ये तेच आहे, सगळ्याच ठिकाणी. मग ते काम कोण करतं. हे लोक करतात जे माझ्या विरुद्ध बोलतात. त्यांना माहिती तरी आहे काय काम करायचं कसं काम करायचं. अरे त्याच्यासाठी सुद्धा ना एक पद निर्माण करावे लागते. या दुर्दैवाने मला 2-2.5 वर्ष जे आहे जेलमध्ये ठेवण्यात आलं. कोर्टाने सांगितलं नंतर केसच काढून टाकले माझ्यावर. याचा काही संबंधच नाही. यांनी काही पैसे दिले नाही घेतले नाही काही नाही काय नाही. पण त्या काळामध्ये सुद्धा तुमच्या येवल्यातली कामं करण्यासाठी ही सगळी मंडळी मागची पुढची बाळासाहेब जाऊन बसायचे मंत्रालयात. एकच उदाहरण देतो. चंद्रशेखर बावनकुळे हे बीजेपीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. त्यांच्याकडे ऊर्जा खातं होतं आणि आपल्याकडे विजेचं काम यांना निघालं. हे सगळे गेले. आतमध्ये गर्दी खूप. बीजेपीचे लोक मंत्री लोक आमदार लोक यांनी चिठ्ठी पाठवली येवल्यावरून आलेलो आहे
आमचं एवढं काम करा. काय केलं त्याने? बावनकुळेंनी सगळ्यांना सांगितलं ताबडतोब बाहेर बसा, सगळेच्या सगळे बाहेर बसा आणि येवल्याचे जे आलेले आहेत त्यांना अगोदर आतमध्ये घ्या आणि त्यांना विचार काय पाहिजे सांगा आणि ती काम करून. आमदार नसताना का जेलमध्ये असताना सुद्धा काम होतंय माझं. जेलमध्ये असतानाच केला ना. मांजर पाड्याचं प्रोजेक्ट पुढे रेटायचं काम पत्र पाठवून 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 टीका करायची. निवडणूक आली बस टीका करायची. ठीक आहे करा. माझी आपणाला विनंती आहे सगळ्यांनी एकत्रित राहा. उगीच आपसामध्ये दंगे बिंगे वाढवायचा प्रयत्न करू नका. दंग्याने कोणाचाही फायदा होत नाही. लीडर लोकांचा फायदा होईल, आपला गरिबांचा फायदा होत नाही. आपला गरिबांचा फायदा या सगळ्या योजना अंमलात आणल्यानंतर होणार आहे. 2 पैसे मिळणार आहे, चांगले घर मिळणार आहे, रोजगार मिळणार. त्याच्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. ते काम आम्हाला करायचं. महाराष्ट्र मजबूत करायचा. सेनापती बापटांनी सांगितलं, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. महाराष्ट्र आणि म्हणून हा अतिशय आपला येवला आज भारतात प्रसिद्ध आहे. हळूहळू तो जगात प्रसिद्ध होतो आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या श्रमाने प्रसिद्ध होतोय. एकमेकाला वाईट बोलून, एकमेकाला खाली खेचून आपण मोठे होत नाही. खेकडे असतात ना, खेकडे विकायला आले की सगळ्यांवर पाठी झाकण असतं, पण ज्या पाठीत खेकडे असतात त्याच्यावर झाकण नसतं. याचं कारण काय आहे? याचं कारण असे, एखादा खेकडा वरती पाठीच्या वरती जाऊन पळायला लागला तर दुसरा खेकडा त्याच्या पायात पाय घालून त्याला खाली ओढतोय. त्याच्यामुळे त्याला वरती झाकण नाही, मोकळे सोडतात. त्यांना माहिती आहे हे खेकडे एकमेकांना. खेकड्यासारखं वागायला लागू नका असं समोरच्याला मला सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.